मीटिंगच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। एनआयच्या मुख्यालयाबाहेरील सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे। तहूर राणाच्या प्रत्यार्पणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये खबरदारी घेण्यात येते। गुप्तचर यंत्रणांकडून देखील संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवलं जात आहे। आज दुपारी 4 वाजता एनआयचं पथक तहूर राणाला घेऊन दिल्लीमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर एनआय त्याची चौकशी करणार आहे। तर तहूर राणाला भारतामध्ये आणलं जातंय हे भारत सरकारचं मोठं यश असल्याची प्रतिक्रिया निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर यांनी दिली आहे। राणाला भारतामध्ये आणल्यामुळे पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा अजून उघड होईल असं देखील बावधनकर यांनी म्हटलंय। या सगळ्या प्रकरणातला मास्टरमाइंड असणारा तहूर राणा ज्यांना सगळ्या या प्लॉटिंगमध्ये फार मोठी मदत केलेली होती, त्याचं भारतामध्ये येणं तुमच्यासाठी किती अभिमानाचा क्षण आहे? ही खरोखरच महत्त्वाची अशी घटना आहे की तहूर राणाला भारतात आणलं जात आहे, कारण की तो पण या अटॅकचा मास्टरमाइंड होता आणि एक पार्ट होता त्या अटॅकचा। आणि माझ्या दृष्टीने, कारण की मी त्या घटनेचा एक साक्षीदार आहे आणि कसाबला जे पकडणं किंवा त्याचा जो साथीदार होता अबू इस्माईल त्याला गोळीबारात ठार मारणं, प्रत्युत्तरमध्ये जे आम्ही गोळीबार केला त्या ठार मारणं, ही एक महत्त्वाची घटना होती। आणि कसाबला जिवंत पकडण्यामध्ये आमचे तुकाराम मुंबळे, संजय गोविलकर, भास्कर कदम आणि आम्ही जी टीम आम्ही त्या ठिकाणी कार्यरत होतो त्या सर्व टीमचं ते हे होतं, योगदान होतं। आणि म्हणूनच कसाब पकडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे हे अख्ख्या जगापुढे दाखवण्याची आपल्याला संधी मिळाली। खटला चालवत असताना जवळपास 17-18 वर्षांचा हा कालावधी फार मोठा होता आणि हा खटला चालवत असताना अजमल कसाब जो जिवंत पकडलेला हा दहशतवादी होता त्याला फासावरती सुद्धा लटकवण्यात आलं। मात्र आता तहूर राणा भारतामध्ये येतोय। सुरुवातीला जरी एनआयच्या कस्टडीमध्ये असलं तरी मात्र येत्या काळात त्याला मुंबईमध्ये आणून त्याच्यावरती खटला चालवला जाणार आहे। हा खटला चालवत असताना तुम्ही त्याच्यासाठी शिक्षेची काय मागणी करताय? कारण अजमल कसाबला तर फाशी झालेली आहे, मात्र तपास अधिकारी म्हणून किंवा त्या घटनेचे साक्षीदार म्हणून काय आपल्या मनात भावना आहेत? हा जो हल्ला झाला तो पूर्ण प्लॅनिंग करून किंवा म्हणजे आपण म्हणतो ना कॉन्स्पिरसी, कट कारस्थान करून हा केलेला आहे। त्यामुळे हे जे होते 10 अतिरेकी आलेले हे त्या कट कारस्थानाचा एक छोटासा भाग होता, म्हणजे अंमलात आणण्यासाठी तो कट कारस्थान। त्यामुळे कट कारस्थान जे करणारे जे आरोपी आहेत त्यांना देखील कॅपिटल पनिशमेंट जशी याला देण्यात आलेली आहे तशीच देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। कॅमेरामन योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।